नमस्कार, मी जगदीश देशमुख. आपली शहरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून. शिवसेनेचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. नगरसेवकांचा हॉटेलमधील व्हिडिओ हा समोर आलाय. नगरसेवक एकमेकांशी संवाद साधत असल्याचं सुद्धा समोर आलंय. नगरसेवकांचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागलाय. एकनाथ शिंदे यांचे मुंबई पालिकेतील सर्व निवडून आलेले नगरसेवक सध्या मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. अशामध्येच एक व्हिडिओ हा समोर आलाय, ज्यामध्ये सर्व नगरसेवक एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. वेगवेगळ्या वॉर्डमधून निवडून आलेले शिंदे यांचे सर्व नगरसेवक हॉटेल पॉलिटिक्स निमित्त एकमेकांसोबत संवाद साधताना दिसून येत आहेत. आपापल्या वॉर्डमधील कामांबद्दल चर्चा करताना सुद्धा दिसत आहेत. यामध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेते राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे इत्यादी देखील उपस्थित असल्याचं दिसून येत आहे. तर हे हॉटेलमधील थेट दृश्य आपण पाहतोय, ज्या हॉटेलमध्ये शिवसेनेचे सर्व नगरसेवक हे ठेवण्यात आलेले आहेत. त्या हॉटेलमधील ही दृश्य आहेत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत. शुभम, ज्या हॉटेलमधील ही दृश्य आहेत, सर्व नगरसेवक आहेत, एकमेकांसोबत संवाद साधतायत आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. काय नेमकी चर्चा सुरू आहे? जगदीश, खरं तर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती सध्या आलेली दिसून येत आहे. आपल्याला अशामध्येच पाहायला गेलं तर मुंबईतील टॉप असलेलं असं एक पंचतारांकित हॉटेलमध्ये मागील 2.5 दिवसांपासून शिवसेनेचे सर्व नगरसेवक, नवनिर्वाचित निवडून आलेले नगरसेवक हे सध्या त्या ठिकाणी आहेत. कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली, त्यांना मार्गदर्शन केलं. पुढील 5 वर्ष कसं काम करायचं याच्याबद्दल देखील मार्गदर्शन जे आहे केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या इतर नगरसेवकांसोबत, आणि ज्या पद्धतीने मोर्ची बांधणी होणार आहे त्याबद्दल देखील मार्गदर्शन केलं. अशामध्येच ही एक व्हिडिओ आहे जी नुकतीच आता 7 वाजता घडलेली आहे की त्यांची नगरसेवकांची कार्यशाळा ही राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे आणि आमदार दिलीप मामा लांडे यांच्याकडून घेण्यात आलेली आहे. सर्व नगरसेवक जे आहेत आपापला अनुभव जो आहेत या ठिकाणी सांगताना दिसून येत आहेत. इतकंच नव्हे तर मग अनुभव जो निवडणुकीनिमित्त आला, अनुभव जो एकनाथ शिंदे यांच्या सहित काम करण्यासोबत आला, यावर देखील चर्चा होताना दिसून येत आहे. यामध्ये देखील उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चर्चा निघालेली आहे. इतिहासामध्ये उद्धव ठाकरे नगरसेवकांसोबत कसं बोलत असायचे, कशी वेळ द्यायचे, यावर देखील यामध्ये काही नगरसेवकांनी, जे जुने नगरसेवक आहेत, जे पुन्हा निवडून आलेले आहेत, पुन्हा त्यांना या टर्ममध्ये काम करायची संधी मिळते नगरसेवक म्हणून, त्यांनी टीका देखील करताना दिसून येत आहेत. पण अशामध्ये ही एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ ही समोर आलेली आहे. खरं तर 2.5 दिवसांपासून सर्व नगरसेवक हे हॉटेलमध्ये बंद आहेत किंवा शिंदेंनी सावध भूमिका म्हणून एकत्रित ठेवलेले आहेत. जी, मात्र शुभम, एकीकडे महापौर पदावरून सुद्धा रस्सीखेच सुरू आहे. या संदर्भात काही चर्चा सुरू आहे का? त्या अर्थातच महापौर याच्याबद्दलच्या सर्व चर्चांना कुठेतरी सध्या स्वल्पविराम मिळालेला दिसून येत आहे. कारण की 22 तारखेला सकाळी जी आहे आरक्षणाची सोडत ही मंत्रालयात पार पडणारे सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुका यांचा आरक्षणाची सोडत होणार आहे आणि त्यानंतरच महायुती आपल्या सर्व निवडून आलेल्या मनपाबद्दल जे आहे त्या दिवशी निर्णय घेईल. सध्या तरी शिवसेनेमध्ये सायलेन्स हा महापौर पदाबद्दल दिसून येत आहे. पण मात्र शिवसेनेचे वरिष्ठ नेते हे 2.5 वर्ष महापौर पद मिळावं यासाठी. शुभम, तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.